ह्या व्हेंटिलेशनच्या सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इनिशिएशन ऑफ व्हेंटिलेशन बघितलं, म्हणजे व्हेंटिलेटर सुरू कसा करायचा. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की मशीनला सुरू कसं करायचं, त्यासाठी हा कंट्रोल बॉक्स व्हेंटिलेटरचा, खाली कंप्रेसर, हे दोन्ही सुरू कसे करायचे. त्याचा इलेक्ट्रिकल सप्लाय मशीनला येतो, त्याचा ऑक्सिजन सप्लाय असतो, तो जोडून घ्यायचा सेंट्रल ऑक्सिजनला. ते केल्यानंतर मग आपल्याला कंट्रोल बॉक्सवरती हा स्क्रीन येतो आणि खाली आपल्याला त्या कंप्रेसरवरचा प्रेशर दिसतो. हे सगळं व्यवस्थित चालू हे बघितल्यानंतर आपण व्हेंटिलेटर सुरू केलेला असतो. आता आपण काय करणार आहे, पेशंटला मॉनिटर कसं करायचं एकदा सेटिंग्स केल्यानंतर ते आपण बघणार आहोत. ती ही केस सिनारिओ आहे. 54-year-old woman with an intracerebral hemorrhage who has moderately raised intracranial pressure, no previous illness. She is intubated for airway protection. Set the ventilator. हा मुद्दाम साधा पेशंट घेतला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून की व्हेंटिलेटरचे सेटिंग्स कसे करायचे. आता कोविडचा पेशंट असला तरी आपण त्याच्यावरती साधे सेटिंग्सच करतो आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण सेटिंग्स कसे मॉडिफाय करायचे ते ठरवतो. आता तुम्हाला रिवाइज करण्यासाठी हा पेशंट आपण त्याची उंची बघितली आणि उंची बघितल्यानंतर त्यांचं उंची 5 फूट होतं. तर 8 ml/kg प्रमाणे, म्हणजे हाईट इन सेंटीमीटर्स मायनस 100 केलं की आपल्याला आयडियल बॉडी वेट मिळतो. तर 50 किलोज अज्युम करून आपण 50 × 8 असा 400 ml टायडल व्हॉल्यूम सेट केला. आय रेशिओ 1:2 सेट केला. रेस्पिरेटरी रेट 15 सेट केला. मोड आपण व्हॉल्यूम कंट्रोल असा चूज केला. प्रेशर ट्रिगर 2 ठेवला. पीप 5 ठेवलं आणि प्रेशर लिमिट 40. म्हणजे ह्या प्रेशरच्या वर गेलं की मशीन तो प्रेशर तिथे कट ऑफ करतो लंग्सला प्रोटेक्ट करण्यासाठी. स्क्रीनवरती तुम्ही बघाल वरती जो ग्राफ दिसतोय त्या ग्राफला म्हणतात प्रेशर टाईम वेव्हफॉर्म. आणि प्रेशर टाईम वेव्हफॉर्मवरती तुम्ही बघाल की एक पीक प्रेशर आहे आणि एक छोटासा असा प्लॅटू आहे, त्याला प्लॅटू प्रेशर म्हणतात. आणि हा जो बेजलाईन आहे तो 0ला येत नाही आहे, पण तो थोडा वर राहतोय. तो वर का राहतोय, कारण आपण पॉझिटिव्ह अँड एक्सपिरेटरी प्रेशर सेट केला आहे. इथे तुम्हाला हे जे बॉक्सेस दिसत आहेत हे सगळे मॉनिटर्ड पॅरामीटर्स आहेत. रेस्पिरेटरी रेट 15, आय रेशिओ 1:2, पी फ्लॅट 16, टायडल व्हॉल्यूम 400, आपण 400 सेट केलेला आहे. MVE म्हणजे मिनिट व्हॉल्यूम 6.2 आहे आणि हे बाकीचे पॅरामीटर्स आहेत. तर आता आपण बघतोय हे, आणि पुढे एकदा आपण पेशंटला हे कनेक्ट केला व्हेंटिलेटर, तर पेशंटला कनेक्ट करण्यापूर्वी परत मी ते प्रिकॉशन्स तुम्हाला सांगतो. पेशंटकडे जाणारा हा जो सर्किट आहे तिथे एक फिल्टर आपल्याला लावायला लागतो, म्हणजे पेशंटकडे मशीनकडून येणारा जो श्वास आहे तो फिल्टर होऊन येतो. तसाच फिल्टर आपल्याला इथे मशीनच्या मागच्या बाजूला जो पेशंटकडनं येणारा सर्किट आहे तिथे लावायला लागतो. म्हणजे हवा बाहेर जी येते पेशंटकडनं ती फिल्टर होऊन येते, म्हणजे आपले नर्सेस आणि डॉक्टर्स आणि आपण सगळे त्याच्यात प्रोटेक्ट होतो. तर हे दोन्ही फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग आता ह्या पेशंटला मॉनिटर कसं करायचं, तर मॉनिटरिंग करण्यासाठी हा व्हेंटिलेटर आपण जोडला आहे ट्यूबला. ट्यूब, तोंडातली ट्यूब जी आहे त्याचा प्रेशर व्यवस्थित आहे ना, कफ प्रेशर म्हणतो आपण त्याला. तर कफ प्रेशर फार जास्त पण नको, फार कमी पण नको, आणि त्याचा कफ प्रेशर मॉनिटर म्हणून असतो ते बघून घ्यायचं. मग ट्यूब जी असते ती ट्यूब आपण जी तोंडाच्या इथे टेप केलेली असते ती त्याच्या माउथ म्हणजे आपल्या तोंडाच्या बाजूला त्याचे सेंटीमीटर्समध्ये आपल्याला आकडे दिसतात. तर ते सेंटीमीटरमध्ये आकडे दिसतात ते जनरली 18 to 22 सेंटीमीटर्स असतं. एकदम छोटे साईजचे असले, आता ही जी आहे 5 फुटाची आहे तर छोट्या साईजची आहे, तर त्यांच्यामध्ये साधारण 18 किंवा 19 सेंटीमीटर्स हे योग्य राहील. पण आपण कसं करतो ते, एकदा ते फिक्स झालं तर मग ट्यूब इज फिक्स्ड ॲट असं लिहितो. आणि मग काय होतं, पेशंट डोकं हलवतो, पुढे मागे जातो, तर ती ट्यूब हलू शकते. ते म्हणून आपल्या मॉनिटरिंग चार्टवर ते रेकॉर्डेड पाहिजे. मग ती ट्यूब आत गेलेली असते आणि मॉनिटरिंगचा पहिला टप्पा असतो की आपण ऑस्कल्टेट करतो. आपल्या स्टेथोस्कोप घेतो आणि इथे छातीमध्ये पुढच्या भागात, साईडच्या भागात आणि मागच्या भागात व्यवस्थित हवा पोचते ना, एअर एंट्री किंवा ब्रेथ साऊंड्स बघतो. ते बघितल्यानंतर
आपला मल्टीपॅरामीटर मॉनिटर लावलेला असतो. त्याच्यामध्ये पल्स रेट, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन सॅच्युरेशन SpO2 आणि रेस्पिरेटरी रेट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. तर ते नीट व्यवस्थित ती मॉनिटरिंग चालू ठेवायची. जर जमत असेल तर ह्या पेशंट्सचा जे व्हेंटिलेटरवर असतात त्यांचा आपण आतून रक्तदाब मोजतो, त्याला इंट्रा आर्टिरियल प्रेशर मॉनिटरिंग म्हणतात. पण ते जमत नसलं तरी आपलं मग निदान नॉन इन्व्हेसिव्ह BP मशीन तरी पाहिजे. जर तेही नसलं तर मग आपल्याला BP कफ आणि BP मॉनिटर तो त्या पेशंटकडे तिथेच ठेवायला लागतो. आणि SpO2 मात्र हे मॅन्डेटरी आहे. आणि मला वाटतं की ECG मॉनिटर पण असलेला बरा, कारण हे मॉनिटरिंग एकदम महत्त्वाचं असतं. तर हे झालं युज्युअल मॉनिटरिंग. आयडियली हे जे व्हेंटिलेटरवर पेशंट्स असतात त्यांचा युरिन आउटपुट किती होतोय तो मोजायला लागतो. इनटेक किती IV फ्लुइड्स, किती फीडिंग करतोय ते मॉनिटर करायला लागतं. युज्युअली ह्या पेशंट्सना एक रायल्स ट्यूब पण असतो, रायल्स ट्यूबमधून आपण फीडिंग करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बेडसाईड मॉनिटरिंगच्या असतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या बेडसाईड मॉनिटरिंगच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायला लागतं. साधारण अर्धा तास ते पाऊण तास झाला असला व्हेंटिलेशनचा की मग आपण त्यांचा ब्लड गॅस करून घेतो. ब्लड गॅस हे जे इन्व्हेस्टिगेशन असतं त्याच्यामध्ये आपल्याला 4 पॅरामीटर्स बघणं गरजेचं असतं. pH, PCO2, PO2 आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन. तर त्याच्यातला आपला pH चा गोल आहे 7.3 पेक्षा जास्त आणि 7.4 पेक्षा खाली. 7.3 to 7.4 मध्ये pH पाहिजे. दुसरा पॅरामीटर आहे PCO2चा. तो PCO2 नॉर्मल व्हॅल्यू 40 पर्यंत असतं, पण आपण 50 पर्यंत ॲक्सेप्ट करू शकतो. जर PCO2 लेवल 50च्या वर जायला लागलं, जर त्यांचा pH मेंटेन्ड असला 7.3 आणि 4च्या मध्ये, तर मग आपल्याला काही बदलायला लागत नाही. पण जर PCO2 पण वाढला आहे आणि pH कमी झाला आहे म्हणजे ॲसिडोसिस झालं आहे, याचा अर्थ की व्हेंटिलेशन कमी पडतोय, मग आपल्याला व्हेंटिलेशन वाढवायला लागतं. तर व्हेंटिलेशन वाढवण्यासाठी आपल्याला रेस्पिरेटरी रेट वाढवता येतो. रेस्पिरेटरी रेट वाढवलं की तुम्ही बघाल की आता मी तुम्हाला दाखवतो रेस्पिरेटरी रेट वाढवून. आता मी इथे रेस्पिरेटरी रेट वाढवण्यासाठी तो बटन सिलेक्ट करतो आणि मी ते 20 करतो. तुम्ही बघाल की मिनिट व्हॉल्यूम आधी 6.6 होता, आता मी 20 केल्यानंतर तो 8च्या वर जाईल. सो 20 मल्टिप्लाइड बाय 400 म्हणजे 8 लिटर्सच्या वर जाईल. हे मी का करतोय? कारण त्यांचा pH 7.3च्या खाली आलाय आणि त्यांचा PCO2 ब्लड गॅसवरती वाढलाय टू मोर दॅन 50. तुम्ही बघता इथे स्क्रीनवरती की MVE म्हणजे एक्सपायर्ड मिनिट व्हॉल्यूम वाढत वाढत चाललेला आहे. तर CO2 ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे CO2 कमी आणण्यासाठी आणि pH नॉर्मल करण्यासाठी म्हणजे वर नेण्यासाठी 7.3च्या, त्याच्यासाठी आपल्याला रेस्पिरेटरी रेट वाढवता येतो. आपल्याला टायडल व्हॉल्यूमही वाढवता येतो, पण टायडल व्हॉल्यूम वाढवल्याने जर व्हॉल्यूम वाढलं तर लंग्सना डॅमेज व्हायची शक्यता वाढते. म्हणून आपण टायडल व्हॉल्यूम वाढवत नाही, आपण रेस्पिरेटरी रेट वाढवतो. आणि या कोविड-19 न्यूमोनियाच्या पेशंट्सना आपण रेस्पिरेटरी रेट 35 पर्यंत वाढवू शकतो. आपला गोल काय आहे? pH ऑफ मोर दॅन 7.3 आणि CO2 ऑफ प्रेफरेबली लेस दॅन 50, पण ते थोडं जास्त असलं तरी चालतं. हा झाला CO2चा गोल. आता आपण दुसऱ्या गोलकडे वळूया. दुसरा गोल असतो PO2चा म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण. तो आपल्या SpO2चा गोल सारखाच असतो. तर आपल्याला SpO2 ठेवायचा असतो 88 to 94%. तसाच आपल्याला PO2 ठेवायचा असतो बिटवीन 55 and 80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी. PO2 आपल्याला ब्लड गॅसवरनं मिळतो, सॅच्युरेशन आपल्याला आपल्या सॅच्युरेशन प्रोबवरनं मिळतो आणि ब्लड गॅसवरनं पण मिळतो. तर हा गोल कसा ॲडजस्ट होतो? तर हा गोल ॲडजस्ट करण्यासाठी जर PO2 कमी असला, SpO2 88 पेक्षा खाली असला किंवा PO2 55 पेक्षा खाली असलं, आपण आता इथे ह्या पेशंटला 100% ऑक्सिजन देतोय. तर 100% ऑक्सिजन देऊन सुद्धा जर पेशंटचा PO2 55 पेक्षा खाली राहत असला, याचा अर्थ की हवेतनं आपण ऑक्सिजन अजून वाढवू शकत नाही, आपण 100%ला पोचलोय ऑलरेडी. मग आपल्याला लंग्समध्ये का आत जात नाहीये, लंग्स ते कोलॅप्स झालेत का, लंग्सना ओपन करता येईल का, हे करण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर वाढवायला लागतो. आणि पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर बरोबर आपल्याला त्यांना कधी कधी पालथं झोपवायला लागतं. तर हे जे पॉईंट्स आहेत हे आपण जेव्हा
पुढचा केस बघू ज्याच्यामध्ये पेशंटला ARDS आहे, आपल्या कोविड-19 न्यूमोनियासारखा, त्याच्यामध्ये आपण कशी ॲडजस्टमेंट करू शकतो ते आपण तेव्हा बघणार आहोत. आता मॉनिटरिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की PO2 जे ब्लड गॅसवरती बघतो तो 55च्या खाली असला तर आपल्याला पीप वाढवायला लागतो. जर 80च्या वर असला तर आपल्याला मग त्याचा FiO2 कमी करता येतो. तिसरा गोल आपला आहे याच्यामध्ये की व्हेंटिलेटरमुळे लंग्सना इजा होऊ नये आणि त्यासाठी आपण मॉनिटर करतो पी प्लॅट किंवा प्लॅटू प्रेशर. प्लॅटू प्रेशर इथे आपल्याला स्क्रीनवरती दिसतं. इथे तुम्ही बघाल की पी प्लॅट म्हणून व्हॅल्यू आहे तो 16 आहे. आता मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी म्हणून दाखवतो की तो पी प्लॅट वाढला तर काय होतं. आता इथे तुम्ही बघितलं तो पी प्लॅट जो 16 होता तो आता 21ला गेला आहे. तो पी प्लॅट वर जाणं हा नेहमी धोक्याचा प्रमाण असतो आणि तो जर पी प्लॅट 30च्या वर असला मग आपल्याला पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर वाढवायला लागतो किंवा पेशंटला पालथं किंवा प्रोन झोपवायला लागतं. हे झालं ब्लड गॅसचं मॉनिटरिंग आणि बेडसाईड मॉनिटरिंग. पुढचा मुद्दा असतो की आता आपण पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलंय, त्याचा छातीचा एक्सरे काढणं महत्त्वाचं असतो. म्हणून एक्सरे एक अर्ध्या पाऊण तासानंतर करणं गरजेचं असतं. एक्सरेमध्ये मग आपल्याला काय काय गोष्टी दिसतात ते सगळे आपल्याला बघायला लागतात. त्याच्यामध्ये ट्यूब आपण जी घातलेली असते त्याची पोझिशन व्यवस्थित पाहिजे. तर ट्यूब पोझिशन करायनाच्या 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर वर पाहिजे. आत असलं तर ती एका बाजूला जाऊ शकते, बाहेर असलं तर बाहेरच येऊ शकते, म्हणून ती योग्य पोझिशनला पाहिजे. मग आपल्याला लंग्सचे दोन्ही भाग दिसतात. त्याच्यामध्ये हवा व्यवस्थित पोहोचत असेल तर दोन्ही बाजूला सेम दिसेल आणि ते न्यूमोनियाचा जे शॅडोज आहेत ते दोन्ही बाजूला दिसतील. पण एका बाजूला जर काळं दिसत असलं जास्त तर मग तिथे न्यूमोथोरॅक्स आहे का ते आपल्याला बघायला लागतं. ट्यूब एका बाजूला गेली असली तर जास्त पांढरं झालंय का दुसऱ्या बाजूला, कोलॅप्स झालंय का हे बघायला लागतं. आणि हे सगळ्या गोष्टींनी आपला PO2 किंवा SpO2 ड्रॉप होऊ शकतो. म्हणून एक्सरेचं महत्त्व खूप आहे. एक्सरे आणि ब्लड गॅस आणि आपल्या व्हेंटिलेटरचं मॉनिटरिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायला लागतात. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पेशंटला मॉनिटर काय काय करतो. तर मॉनिटरिंग जे करतो तो क्लिनिकल असतो. त्याच्यामध्ये पल्स, ब्लड प्रेशर, रेस्पिरेटरी रेट, ऑक्सिजन सॅच्युरेशन हे बघायला लागतं. छाती तपासून एअर एंट्री दोन्ही बाजूला व्यवस्थित आहे ना बघायला लागतं. ट्यूबचं पोझिशन व्यवस्थित आहे ना बघायला लागतो. क्लिनिकल मॉनिटरिंग व्यतिरिक्त आपल्याला छातीचा एक्सरे करायला लागतो. छातीच्या एक्सरेमध्ये हार्ट आणि लंग्स याचे शॅडोज कसे दिसत आहेत, ट्यूबचा पोझिशन व्यवस्थित आहे ना हे कन्फर्म करून घ्यायचं. शेवटचं मॉनिटरिंग आहे ब्लड गॅसचं. ब्लड गॅसमध्ये आपण pH, PCO2, PO2 आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन बघतो. ह्यातला pH आणि PCO2 जे आहे ते एकमेकाशी निगडीत असतात. जर PCO2चा लेवल वाढला म्हणजे पेशंटला हवा कमी पोचतीये. ह्याला आटोक्यात आणण्यासाठी आणि pH जे खाली झालंय त्याला परत नॉर्मल आणण्यासाठी म्हणजे 7.3 आपला गोल आहे आणि PCO2चा गोल <50 आहे. ते करण्यासाठी आपल्याला मग रेस्पिरेटरी रेट वाढवायला लागतो आणि आपण रेस्पिरेटरी रेट 35 पर्यंत नेऊ शकतो. ऑक्सिजनचं प्रमाण जर कमी असला ब्लड गॅसवर किंवा SpO2वर मग आपण FiO2 100% यांना बघायचं आणि त्याच्यानंतर मग पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशर किंवा पीपमध्ये ॲडजस्टमेंट करायला लागतं आणि कधी कधी आपल्याला पेशंटला प्रोन झोपवायला लागतं. हे झालं व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटचं मॉनिटरिंगचा भाग. इथे मी थांबतो. तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्टरला विचारू शकता.